नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कांदा भजी। तर मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते पातळ पातळ असे चिरून घेतलेले आहेत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, ओवा, जिरं आणि हळदी पावडर घेतलेली आहे। तर हे सर्व जिन्नस आपण कांद्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत। तर सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेतलेले आहेत। तर यामध्ये बसल तितकं आपण बेसन घालणार आहोत। तर साधारण इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हलकसं याला कोटिंग करून घ्यायचं आहे आधी। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाण्याचा शिडकावा देऊन थोडं वलसर करायचं आहे। तर बघूया आपण कितपत ओले होतात ते। तर परत अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे मी। तर इथं बघू शकता मस्तपैकी आपली कोटिंग करून झालेले आहेत। तर रेडी आहेत आपल्याला कांदा भजी बनवायला। तर कांदा भजी बनवण्याआधी यामध्ये आपण घालणार आहोत 1 बारीक चॉप केलेली हिरवी मिरची। तेल छान आपलं गरम झालेलं आहे थोडी आणि आपण छान आता अशी कांदा भजी बनवायला घेऊया। तर आपल्याला असे पसरून कांदा भजी टाकायची आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान आणि कुरकुरीत अशी आपली कांदा भजी फ्राय झालेली आहे। तर परत आपण आता दुसरी बॅच काढूया। आवाजावरून सुद्धा कळत असेल किती कुरकुरीत झालेली आहे ती। तर दुसरी सुद्धा बॅच आपली टाकून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व कांदा भजी फ्राय करून घेऊया। तर इथं बघू शकता दुसरी सुद्धा बॅच आपली अशी कुरकुरीत तळून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व भजी फ्राय करून घेऊया। तर अशाच प्रकारे आपली सर्व भजी तळून झालेली आहे। तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपली सर्व भजी कुरकुरीत अशी तळून झालेली आहे। तर इथं बघू शकता तुम्ही। तर मिरच्या तळून घे। तर रेडी झालेली आहेत आपली कुरकुरीत अशी गरमागरम कांदा भजी। तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।